गुरुदेवांनी सांगितलंय ए भोवड्या इकडे इकडे, त्यांचं ऐकू नको, आपल्याला पुढेही बहुत करणे आहे, ये माझ्या मागे ये. आवाज दिला चला म्हणले. तो रडायला लागल्याबरोबर एक कर्नाटकी गोपाळ आला महाराज. सगळे गोपाळ होते बरं, मालवणी होते, कोकणी होते, सगळे जातीचे गोपाळ महाराज सवंगड्यांनी एकत्र करून घेतले. तो कर्नाटकी गोपाळ आला, तो पण बोलायला लागला, हे कितना मला पण बोलू दे, तू नसताना हे अन्याय करतात माझ्यावर. आणि काय अन्याय करतात? तो कर्नाटकी गोपाळ महाराज कृष्णाला बोलायला लागला. सांगू का नको सांगू? तो कर्नाटकी गोपाळ म्हणतो, हे कितना आई, कर्नाटकी भाषेतला गोपाळ सांगतोय, आतानी केले चिकना मातू कुरळे दणुगे बरलागेशी, चलवाने चलवाने पंढरे चलवाने एल्ल दोरकल्ली लबारन्ने. एवढा ऐकू नका देऊ. पुंडलिकाने भक्तिगे बंदा बापरप्पा देवर विठ्ठलूने, चलवाने चलवाने पंढरे चलवाने एल्ल दोरकल्ली एल्ल बारन्ने. जाऊ दे, ते आम्हाला नाही कल्ले. कर्नाटकी गोपाळ असल्यामुळे आपल्याला कसं काही लक्षात येईल. ज्ञानोबांनी चिंतन केलेले. ऐका महाराज, सगळे गोपाळ बोलायला लागले. देव म्हणायला लागले, शांत बसा, माझ्या मागे चला, सर्वांनी गाई घ्या, आपल्या आपली घरची शिदोरी घ्या. एक गोपाळ म्हणतो, देवा माझ्याकडे एटीएम हे चालेल का? देव म्हणतो, एटीएम, गुगल पे, फोन पे काही चालत नाही, कारण तिथे ढाबा नाही. कुठे? ते मोठा डॉवर, वडापावची गाडी नाही, काही बिल्डर नाही. हे सवंगडी कुठे आहेत माझे? इकडे इकडे सवंगडी गोपाळानो, हो या या या. तेवढ्यात एक गोपाळ म्हणला, देवा मंचुरियन आहे का तिथे? मंचुरियन कोणाला पाहिजे रे मंचुरियन? चॉकलेट खाऊन असं झालं वाटतं, कॅडबरी पाहिजे त्याला. म्हणले काही तिथे मिळत नाही, आपली शिदोरी सोबत घ्या. सर्व सवंगड्यांनी महाराज शिदोरी सोबत घेतली. जशी आपल्या घरी होती तशी शिदोरी सोबत घेतली. महाराज गायी चरायला गेले. तिथे गायी चरता चरता खेळ खेळायला लागले. खेळ मांडला लगोरी, ए गोपाळ, तुम्हाला कोणता खेळ आवडतो? कोणता? राहू दे राहू दे, त्याला पण राहू दे. तो लहान आहे, आताच आलाय. पहिलाच काल्याचं कीर्तन असेल त्याचा. आला काल्या उवाला बघायला. आम्ही पण लहान असताना मला माहिती नव्हतं काल्याचं कीर्तन. मी माझ्या वडिलांना विचारलं, काल्या बुवा कीर्तन तरी किती करतोय? प्रत्येक सप्त्याला त्याचाच कीर्तन. मला माहिती नव्हतं लहान असताना काल्याचं कीर्तन म्हणजे काय. नंतर संतांनी एवढी कृपा केली महाराज, तुम्हाला मोठेपणा नाही सांगत, मागच्या वर्षी 47 कीर्तनं नुसती काल्याची झाली आणि प्रत्येक कीर्तनाला अभंग बदलू. एकच मुद्द्यावर बोलता येतो, कारण काल्यात आता आमच्याकडे कथा झाली. मी पाठवलं होतं सोपन भाऊंना, दादांना पाठवलं होतं हँडवेल. 8 दिवसात महाराज कृष्ण सांगून होत नाही, 2 तासात काय होणार आहे?